तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 19 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जीवा नंदिनी घरामध्ये तिळगुळाचे लाडू बनवत असतात. नंदिनी त्या उकळत्या गुळामध्ये हात घालते आणि तिचा हात भाजतो. जीवा तिच्या हातावर फुंकर घालतो आणि प्रेमाने तिची काळजी घेतो. नंदिनीने सुद्धा जीवाबद्दल प्रेम आपुलकी वाटत असतं, पण ती तोंडावर दाखवत नाही. जीवाला हे मनातून सगळं कळतं. तर रात्री काव्या आपला बोका घेऊन बसलेली असते. काव्या त्या बोक्यासोबत खेळत असते, त्याला देशमुख म्हणून मुठीडवत असते. आणि पार्थ हे सगळं बघतो. पार्थही काव्याच्या प्रेमात पडत असतो. रम्या, वसू हे लांबून बघतात. वसू म्हणते, या बोक्याचं नातं अति झाले, याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. रम्या गार्डनमधली एक कात्री घेऊन येते आणि ती म्हणते, आता या बोक्याला मी फाडून टाकणार. रम्या काव्याचं लक्ष नसताना काव्याचा तो बोका घेते आणि त्याला फाडून टाकते. काव्या सगळीकडे तो बोका शोधते. काव्याचा बोका फाटल्या ती बघते आणि रडायला लागते. आता काव्याला जे दुःख झालंय, वाईट वाटते, त्यासाठी पार्थ तिची कशी मदत करतोय आणि रम्याला कसं झापून काढतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की नंदिनी जीवासाठी कुर्ता घेऊन येते. ती रिक्षामध्ये बघते तर रिक्षामध्ये जीवा नसतो. नंदिनी विचार करते की जीवा गेला तरी कुठे. जीवा नंदिनीच्या रूमच्या गॅलरीमध्ये येतो आणि नंदिनीला मोठ्याने आवाज देतो. नंदिनी म्हणते, अहो जीवा, तिथे काय करताय तुम्ही? बाबांनी बघितलं ना तर ते ओरडतील. हा, सणासुदीच्या दिवशी तमाशा नको, तुम्ही खाली या आधी. जीवा म्हणतो, नंदिनी, तुझे आई बाबा लग्नाला गेलेत, ते डायरेक्ट रात्री घरी येणार आहेत आणि आईंनी माझ्याकडे चावी दिली आहे. त्यांनी सांगितलंय मस्त जीवाची दिल्ली मुंबई करा, म्हणून मी इथे थांबलोय. नंदिनी म्हणते, जीवा लवकर खाली या, मी तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. जीवा म्हणतो, तू आणि माझ्यासाठी गिफ्ट? आलोच मी. जीवा धावत खाली येतो. जीवा म्हणतो, वा वा वा, सणासुदीच्या दिवशी माझ्या बायकोने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. नंदिनी म्हणते, मी नाही, हा, तुमच्या आईंनी दिले, मी घरी गेले होते. जीवा म्हणतो, तू आपल्या घरी गेली होती? जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. जीवाला सगळ्यांचीच आठवण येत असते. नंदिनी त्याला कुर्ता देते. जीवा तो कुर्ता आपल्या मिठीत घेतो आणि रडायला लागतो. नंदिनी म्हणते, जीवा, अहो तुम्हाला सगळेच मिस करतायत. तुमची आई, तुमचे बडे भैया, सगळ्यांना तुमची आठवण येते. नंदिनी जीवाच्या खांद्यावर हात ठेवते. जीवाला जरा बरं वाटतं. नंदिनी म्हणते, जीवा, डोळ्यात असं पाणी आणू नका सणासुदीच्या दिवशी. जीवा नंदिनीच्या हातावर हात ठेवतो आणि नंदिनी भानावर येते. नंदिनीला आठवतं की आपला जीवावरती राग आहे. नंदिनी मागे होते. जीवा आपले डोळे पुसतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी, इथेच थांबा, मी आलो, पटकन तुला घालून दाखवतो. जीवा तिथेच कुर्ता घालणार असतो, कपडे चेंज करणार असतो. नंदिनी म्हणते, जीवा, हे काय करताय तुम्ही? अहो इथे लोक राहतात. जीवा विचारतो, मग काय करू, कुठे चेंज करू? नंदिनी म्हणते, जा आतमध्ये चेंज करा. जीवा खुश होतो आणि धावत आतमध्ये जातो. नंदिनी आपल्या बॅगमधली साडी काढते आणि खुश असते. ती साडी चेंज करायला आपल्या रूममध्ये जाते. तर इथे देशमुखांच्या घरी पतंग कॉम्पिटिशन चालू असते. पार्थ, युग आणि रम्या, वसू यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू असते. रम्याला कोणीच हरवू शकत नाही. रम्याला कसं हरवायचं, तिची पतंग कशी कट करायची, या विचारामध्ये पार्थ आणि युग असतात. रम्याला पूर्ण खात्री असते की तिला कोणीच हरवू शकणार नाही. रम्या पतंग उडवता उडवता पार्थसोबत फ्लर्ट करत असते आणि तेवढ्यात तिथे काव्या येते. काव्या रम्याची पतंग कापते. युगला वाटतं की पार्थनेच पतंग कापली आहे. युग म्हणतो, दादा वा, या रम्याची पतंग कापलीस, किती भारी केलंस तू. पार्थ म्हणतो, मी नाही कापली, मला तर येत पण नाही. तेवढ्यात तिथे पुढे काव्या येते. काव्यासोबत मानिनी आलेली असते. काव्या म्हणते, मी आहे ना, मी रम्याची पतंग कापली. पार्थ काव्याकडे बघत राहतो. काव्या खूप सुंदर दिसत असते. काव्या मानिनीला म्हणते, काकू, घोषणा द्या ना. मानिनी घोषणा द्यायला लागते. मानिनी म्हणते, काफी है हवा का झोका. काव्या म्हणते, लव यू बोका, लव यू बोका. मानिनी, युग काव्याला सपोर्ट करत असतात आणि हे सगळं बघून रम्याच्या जीवाचा जळफळाट होत असतो. रम्या काव्याला म्हणते, एक काव्या, जास्त हवेत उडू नकोस, कळलं ना? एक पतंग कापलीस म्हणून तू काय बाजी मारणार नाही आहे. जिंकणार तो पार्थच, माझा पार्थ. काव्या म्हणते, कोणी का जिंकेना, पार्थची काव्या किंवा काव्याचा पार्थ, शेवटी जीत आमचीच आहे. रम्याचा चेहरा अजून पडतो. काव्या, पार्थ यांच्यामध्ये पतंग कॉम्पिटिशन चालू असते. तर इथे जीवा छान रेडी होऊन हलव्याचे दागिने घालून बाहेर येतो आणि नंदिनीसुद्धा काळी साडी नेसून हलव्याचे दागिने घालून खाली येते. जीवा तिच्याकडे बघत राहतो.
नंदिनी किचनमध्ये जाते आणि जीवा तिच्या मागे मागे जातो. नंदिनी आपला मोबाईल काढते आणि मोबाईलवरती काहीतरी बघत असते. जीवा विचारतो, नंदिनी काय बघतेस तू? नंदिनी म्हणते, तुम्ही जाओ बाहेर, मी तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ना ते बघते. जीवा म्हणतो, काय, तुला तिळगुळाचे लाडू येत नाही? नंदिनी म्हणते, येतं हो मला, पण काही काही वेळेस फुटतात ते, आम्हाला नाही येत. प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट यायला हवी असं काही नाही आहे. जीवा म्हणतो, तुमच्या हाताने लाडू फुटतात, पण मी आहे ना, मला तुटलेलं फुटलेलं जोडता येतं. प्लीज आपण दोघं एकत्र बनवूया का? नंदिनी म्हणते, तुम्ही जाओ बाहेर, बाबांनी बघितलं ना तर ते चिडतील. जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज, आपण एकत्र जर बनवलं ना लाडू तर मला सण साजरा केल्याचा आनंद मिळेल, प्लीज. नंदिनी म्हणते, चालेल, शिकवा मला तुम्ही. जीवा नंदिनीला तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे शिकवतो. दोघं एकत्र मिळून लाडू बनवतात. तर इथे रम्या पार्थला म्हणते, पार्थ, काव्याची पतंग काप ना. काव्या म्हणते, पार्थ, प्रेमाने पतंग कापलात ना तर प्रेमाने मी कटसुद्धा व्हायला तयार आहे. रागाने पतंग कापू नका. रागाने काव्याचं पतंग नाही कापलं जाणार, प्रेमाने कापा. युग म्हणतो, दादा प्रेमाने. पार्थ त्याच्याकडे रागाने बघतो आणि त्याला गप्प बसायला सांगतो. रम्या वसूला म्हणते, आई अगं बघ ना, ही काव्या कशी फ्लर्ट करते पार्थसोबत, मुद्दाम माझ्या पार्थला त्रास देते. आणि ही मानिनी मामी, ती पण तिच्या बाजूने आहे. आगाऊपणा चाललाय नुसता. वसू म्हणते, बघ ना, अगं रुसवा घालवण्यासाठी एक संधी सोडत नाही आहे ती काव्या. त्या दोघी काव्याच्या हलण्याची वाट बघत असतात. काव्या मानिनीला म्हणते, अहो आई, तुम्ही जरा ढील द्या ना. मानिनी म्हणते, ढील काय, अगं तू दिल दे, पार्थ बघ कसा येईल तुझ्याकडे मग. रम्या ओरडते. रम्या म्हणते, पार्थ, फालतू लोकांकडे लक्ष देऊ नकोस. पार्थ काव्या पतंग कॉम्पिटिशन करतात आणि दोघांचे पतंग एकदाच कट होतात. काव्या म्हणते, पार्थ बघा ना, आपण प्रेमाने पडलोय ना ते पण एकत्रच. तुम्ही पडाल ना तर ते माझ्यासोबतच प्रेमात पडाल, नाहीतर पडणार नाही. अहो पतंग आहे म्हणून काय झालं, तुमच्या हाताने माझं पतंग काय, मी सुद्धा कट व्हायला तयार आहे. पार्थ तिच्याकडे बघत राहतो. काव्या फ्लर्ट करत राहते आणि रम्याच्या जीवाचा जळफळाट होत असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.